हा आपण बघत आहोत MA संस्कृतच्या साठी उपयुक्त असे मग ते फर्स्ट इयर असो किंवा सेकंड इयर असो दोघांसाठी उपयुक्त असा अभ्यासक्रम आपण पाहत आहोत. संस्कृत भाषा परिचय. त्याच्यामध्ये आतापर्यंत आपण जे जे पाहिलं त्याचा एक धावता आढावा आता घेऊन घेऊ. आपण पाहिलं की लिंग 3 आहेत, पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग, वचन 3 आहेत, एकवचन, द्विवचन, बहुवचन, पुरुषही 3 आहेत, उत्तम पुरुष, मध्यम पुरुष आणि प्रथम पुरुष. काळ त्याला म्हणतात संस्कृतमध्ये लकार, ते एकूण 10 आहेत. त्याच्यापैकी आपण लट लकार म्हणजेच वर्तमान काळ, लुरुट लकार म्हणजेच भविष्यकाळ आणि लंग लकार म्हणजे भूतकाळ. ठीक आहे. त्याच्यानंतर नाम पाहिले, नाऊन, सर्वनाम, नामाच्या ऐवजी वापरला जाणारा शब्द अहम, वयम. अहम म्हणजे मी, वयम म्हणजे आम्ही, मम म्हणजे माझे, माझे होणार. ठीक आहे. मम नाम म्हणतो आपण, मम म्हणजे माझे, आणि त्वम म्हणजे तू, त्वम म्हणजे तू, आणि भवान आणि भवती हे 2 शब्द पाहिले होते आपण. तर भवान म्हणजे तुम्ही पण पुल्लिंग तुम्ही, आणि भवती म्हणजे पण तुम्ही आणि स्त्रीलिंग तुम्ही. ठीक आहे. तर नंतर आपण पाहिलं होतं की विशेषण, तर आपण पाहिलं होतं की संस्कृतमध्ये नामाप्रमाणे विशेषणाचे लिंग, पुरुष वगैरे सगळं काही चेंज होते, जे की इतर भाषांमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. मग विभक्ती पाहिल्या होते, विभक्तींचे चिन्ह पाहिले होते, आणि तुम्हाला मी 3 शब्द 3 टेबल लर्न करायला सांगितले. ते केले का वैष्णवी? तुम्ही दोघं होते तेव्हा. देवचा केला, देव, मला आणि वन हे 3 टेबल तुम्हाला लर्न करायचे आहे, आणि असे लर्न करायचे आहे, असे पाठ करायचे की झोपेतून उठलो आपण तरी आपल्याला सांगता आलं पाहिजे की मालाची विभक्ती काय आहे, देवची विभक्ती काय आणि वनची विभक्ती काय. तर देव हा कसा शब्द आहे? अकारांत पुल्लिंग नाम. मला काय आहे? आकारांत स्त्रीलिंग नाम. आणि वन काय आहे? अकारांत नपुंसकलिंग नाम. तर यांचे टेबल जे तुम्हाला आमोद नावाचं पुस्तक दिलेलं आहे त्याच्यात किती नंबरचं पेज आहे बघ बरं? 22 नंबरच्या पेजवर. हां, अच्छा, 35-36 आहे. तर आमोदमधल्या 35 आणि 36 या पेजवरचं जे टेबल आहे, देवचा टेबल, मालाचा टेबल आणि वनचा टेबल. ॲज अ टीचर म्हणून आपल्याला हे पाठ पाहिजे, आणि स्टुडंट म्हणून तर त्याच्याहून जास्त प्रमाणात पाठ पाहिजे. ठीक आहे. हा, त्या उपयुक्त आपण त्या दिवशी पाहिलं ना सर, की विभक्तीचे चिन्ह पाहिले आपण. देव, देव, देवा हा जसं पाहिलं, आणि मग पाहिले की प्रथमामध्ये चिन्ह नाही आहे, द्वितीयामध्ये सलाते, सलानाते, निशी, निशी, तृतीयामध्ये. मग जर तुम्हाला म्हणायचं आहे देवाने, तर तुम्हाला म्हणावं लागेल देवेन, है ना. जर तुम्हाला म्हणायचं आहे की देवाचा, तर म्हणावं लागेल देवस्य. म्हणून आपल्याला दोन्ही टेबल लर्न पाहिजे, की म्हणजे देवचाही टेबल लर्न पाहिजे, त्याचे चिन्हाचाही टेबल लर्न पाहिजे. म्हणून तुम्हाला म्हटलं होतं की मराठीतले चिन्ह जे आहेत ते पाठ करा, कारण की ते जर पाठ झाले तर मग तुम्हाला म्हणजे त्याचे अर्थ लावताना सोपं जाणार. की जसं आज आपण मग सगळे विभक्तीतले वाक्य पाहू. आपण काही वाक्य पाहिले पण होते, जसं की बालकः गच्छति, बालकः गच्छति. याच्यामध्ये काय कर्ता आहे आणि काय क्रियापद आहे सांगा मग आता. कोणता शब्द हा कर्ता आहे? बालकः हा कर्ता आहे. मग कर्त्याची नेहमी कोणती विभक्ती असते माहिती आहे का? प्रथमा असते. कर्ता नेहमी प्रथम आहे, म्हणजे बालक ही कोणती विभक्ती झाली? प्रथमा. गच्छति हे झालं क्रियापद, धातूला प्रत्यय लागलेला आहे म्हणून ते काय झालं मग? क्रियापद. ठीक आहे. जर गच्छ असेल फक्त तर तो धातू, प्रत्यय लागून आला म्हणून क्रियापद. ठीक आहे. नंतर आता दुसरं वाक्य पाहू आपण. बालकः पत्रम लिखती किंवा पठती पण होऊ शकतो. मग आता इथे काय आहे? हे काय, हे काय, हे काय? बालकः तर कर्ता आहे माहिती आहे आपल्याला, त्याची विभक्ती कोणती आहे? प्रथमा. पत्रम काय आहे मग? कर्म आहे. कर्माची कोणती विभक्ती असते नेहमी? द्वितीया. कर्म हे नेहमी द्वितीयत असते, आणि हे आहे क्रियापद. त्यानंतर तिसरं वाक्य पाहू आता. बालकः कर्म आणि क्रियापद. पत्र म्हणजे कर्म ते लिहायचं कर्म करतात. कर्म काय करतो, काय लिहितो, याचं उत्तर काय आहे? पत्र लिहितो. काय या प्रश्नाचं उत्तर ज्याने मिळते ते कर्म असतं. काय कोण लिहितो? बालक लिहितो. क लिखती, बालक लिखती. किम लिखती? पत्रम लिखती. ठीक आहे. तर काय या प्रश्नाचं उत्तर ज्याने मिळते ते कर्म असते नाही. कोण या प्रश्नाचं उत्तर जो देतो तो कर्ता असतो. ठीक आहे. बालकः कंदुक म्हणजे चेंडू. बालकः कंदुकेन क्रीडती. बालक चेंडूने खेळतो. आता पाहिजे इथे हा आहे कर्ता,
हे आता कर्म नाही आहे त्याचं, हे साधन आहे. कर्म काय असते की आता इथे काय काय खेळतो हा प्रश्न नाही आहे, कशाने खेळतो है ना, कशाने खेळतो या प्रश्नाचं उत्तर कोण देतो मग? हे झालं करण म्हणजे तृतीय. करण म्हणजे साधन घेऊ याला, म्हणजे तुमच्या लक्षात राहणार साधन. आता समजा मी इथे खडूने लिहित असती तर कसं झालं असतं? शिक्षिका सुधाखंडेन लिखती. कशाने लिहित आहे? तर सुधाखंडेन लिखती. शिक्षिका वस्त्रेण मार्जयती. वस्त्राने पुसते असं म्हणायचं असेल तर वस्त्रेण मार्जयती, म्हणजे जे तुम्ही साधन वापरत आहे कुठलं पण कार्य करण्यासाठी त्याची नेहमी काय येणार? नेहमी तृतीय विभक्ती. कशाने खेळतो तर चेंडूने खेळतो. ठीक आहे. त्याच्यानंतर चौथं वाक्य पाहू आता. बालकः शिक्षकाय पुस्तकं ददाति. आता हा करता आहे इथे, हा प्रथम येत आहे कारण ही कोणती विभक्ती आहे? शिक्षकाय. वैष्णवी टेबल लावून केलाय ना. देवाय, देवाय देवाभ्याम देवेभ्यः नाही, देवात देवाभ्याम देवेभ्यः पंचमी आहे, ही चतुर्थी आहे. तर हे आहे संप्रदान. संप्रदान म्हणजे देण्याची क्रिया जेव्हा घडते तर ज्याला दिले जाते त्याची काय होणार मग? चतुर्थी. कोणाला देतो? शिक्षकाला देतो. म्हणजे कोणाला या शब्दाचं उत्तर ज्याच्यातून मिळते ती कोणती आहे मग? तिथे प्रश्नार्थक शब्द लिहून घ्या कोणता? कोणाला. इथे काय होतं? कशाने. इथे काय होतं? काय. आणि इथे काय? कोण. तर कोणाला देतो? शिक्षकाला देतो. काय देतो? काय शब्दाचं उत्तर देणारा काय आहे? म्हणजे कर्म आहे. पुस्तकम काय? कर्म. याची द्वितीय विभक्ती द्वितीय. ठीक आहे. याचं उत्तर काय? प्रश्नार्थक शब्द काय? का. आणि देतो हे काय आहे? क्रियापद. आता बालक शिक्षकाला पुस्तक देतो. बालक शिक्षकाला पुस्तक देतो. बालक शिक्षकाय पुस्तकं ददाति. ठीक आहे. त्याच्यानंतर पाचवं वाक्य पाहू आता आपण. बालकः आसंदात पतती. पतती म्हणजे पडतो. आता मुलगा आसंद म्हणजे खुर्ची, खुर्चीवरून पडतो. मुलगा खुर्चीवरून पडतो. आता इथे प्रश्नार्थक शब्द काय येणार? कोठून. कोठून पडला तो. आता आहेच करता याची प्रथमा. आता कोठून पडतो या प्रश्नाचं उत्तर जो देतो तो आहे अपादान. त्याची नेहमी असते पंचमी. कोठून पडतो या प्रश्नाचं उत्तर ज्या शब्दाने मिळणार. हा टेबल पण आहे तुमच्या याच्यामध्ये आमोदमध्ये आहे, तो पण एक टेबल आहे, तो लर्न करायचा आहे तुम्हाला, म्हणजे हे सगळं तुमच्या लक्षात येऊन जाईल. आता ज्याच्यापासून दूर होण्याची क्रिया घडते आहे त्याची काय होणार मग? पंचमी. जसं की वृक्षात पर्णम पतती, झाडावरून पान पडते, किंवा वृक्षात फलम पतती म्हणजे झाडावरून फळ पडते, किंवा अश्वात पुरुषः पतती. अश्वात म्हणजे घोड्यावरून, घोड्यावरून पुरुष पडतो. म्हणजे जिथून पडतो आहे किंवा जिथून वेगळी होण्याची क्रिया घडते आहे तिथे काय होणार मग? पंचमी विभक्ती, अपादान त्याला म्हणतात. नंतर सहावं वाक्य पाहू आता. रामस्य पिता दशरथः. दशरथः. आता याच्यामध्ये कसं आहे? हो कोणाला? हो हो फोन करून ते सगळे डिटेल देऊन द्या. हो एक फोटो वगैरे काही डॉक्युमेंट आहे ते अपलोड करावं लागेल. तर पहा षष्टी विभक्तीचं कसं आहे? षष्टी कारकामध्ये नाही येत पण विभक्तीमध्ये येते. तर इथे काय येणार मग? कोणाचा मुलगा असं जर विचार, कोणाचे वडील असं म्हणावं लागेल. आता रामस्य म्हणजे कोणाचे, कोणाचे असे विचारायचं असेल आणि या प्रश्नाचं उत्तर जो देणार ती राहणार षष्टी विभक्ती.
पण यांना जसे नाव आहेत ना, कर्ता, कर्म, करण, संप्रदान, अपादान, तसं षष्ठी विभक्तीला नाव नाही आहे, कारण ती विभक्तीमध्ये गणल्या जात नाही. आणि पिता इथे पण काही आपल्याला फक्त हा संबंध आहे की रामाचे वडील दशरथ आहेत. ठीक आहे. तर कोणाचे या शब्दाचं उत्तर जिथे दिलं जाते तिथे कोणती विभक्ती होते? मग षष्ठी विभक्ती होते. जसं की आपण पाहिलं होतं मनोहरस्य पिता नामदेवराव. ठीक आहे. किंवा नामदेवरावस्य पुत्र मनोहर. ठीक आहे. असे वाक्य होणार. त्याच्यानंतर सप्तमीचं वाक्य पाहून घेऊ आता आपण. हे लिहिले का? लिहून घ्या ना. सप्तमीचं एक वाक्य पाहू. हे जे शब्द आहेत समजा आता हे जे शब्द आले हे शब्दाचं रिलेशन आपलं हे स्वतःची जे लिहून दिलं असं लावायचं. हो, म्हणूनच ते पाठ करायला सांगितलं होतं ना की रामाचे षष्ठी आले ना, देवस्य ही षष्ठी आहे. आपल्याला मराठीमध्ये त्या रामाचे रामस्य. हा, रामस्य मनोहर. आपल्याला हे त्याच्या टेबलमध्ये हे पाहायचं आहे की जे, च, ला, ता आणि विना साठी म्हणजे आता माझ्यासाठी म्हणायचं असेल तर चतुर्थी करावं लागेल. मग हे कधी माहिती होणार आपल्याला? जेव्हा आपल्याला तो टेबल लर्न असणार. सलाते, सलानाते, नेईशी, नेईशी, सलातेसाठी, सलानातेसाठी चतुर्थी आहे म्हणून ऊन पासून पंचमी आहे, चाचीचे चेचेची षष्ठी आहे. हाही टेबल लर्न पाहिजे मराठीतला प्रत्ययांचा. आणि दुसरा टेबल म्हणजे देव मला पण, जे मी सांगितलं होतं तुम्हाला. मग आता समजा तुम्हाला तुमचं माझ्यासाठी म्हणायचं आहे तर मनोहराय. अच्छा, हे इथं देवाय जे लिहिलं हां, देवायासारखं मनोहराय एक वचन. अच्छा. पण मग माझ्यासाठी म्हणायचं असेल तर अस्मतचा टेबल वेगळा आहे. तर मय्यम आहे. मग मय्यम जसं की अहम, आवाम, मयम हा टेबल वेगळा आहे. तो पण लर्न करावा लागेल. पण नाही ॲटलिस्ट सर्वनामचा तर निदान देव मला पण हे 3 तरी टेबल आपले लर्न झाले पाहिजे पहिले. मध्ये हळूहळू वाढवायचे आपल्याला. अस्मतचाही टेबल करायचा. अच्छा, मनोहर आहे म्हणजे माझ्यासाठी, मनोहरसाठी. हा म्हणजे मनोहरसाठी. हा, आणि माझ्यासाठी म्हणायचं असेल तर मय्यम. मय्यम शब्द आहे. मय्यम. अच्छा, मनोहरसाठी म्हणायचं असेल तर मनोहराय. हा, मनोहराय म्हणायचं. मनोहराय. मनोहराय. आणि माझ्यासाठी म्हणायचं असेल तर मय्यम. अच्छा, तो एक टेबल आहे, तो करावा लागेल. पण पहिले तुम्ही बरोबर आहे. पण आता हे याची लिंक कशी लावायची मला कळत नाही. मला माहिती आहे शून्यपासून ते कळलं. मग कसं करायचं? पहिले तुम्ही मराठीतला टेबल लर्न करा जो आपण दिला होता ना. प्रत्यय जसं की प्रथमा विभक्ती त्याला कोणतेच प्रत्यय नाही आहे. द्वितीय विभक्ती सलाते, सलानाते, नेहिशी, नेईशी, सलातेसाठी, सलानातेसाठी हा जो टेबल आहे प्रत्ययांचा मराठीतला तो टेबल लर्न करायचा. त्याच्यानंतर हे देव मला पण हे 3 टेबल लर्न करायचे. मग तुम्हाला जसे वाक्य बनवायचे तसे ते विभक्ती वापरायचे. असं आहे. म्हणजे माझ्यासाठी. हां, माझ्यासाठी किंवा मला असं पण होते त्याचा अर्थ. सलातेसाठी आहे ना, म्हणून मग मला. आता आपण 7वं वाक्य बनवू. जोडाक्षर आहे का? मय्यम. हां, अर्धा ह त्याला य. आता पहा, एक वाक्य आहे. चषके, चषके जलम अस्ति. चषके जलम अस्ति. आता याचा अर्थ काय होतो? चषक म्हणजे ग्लास. ग्लासमध्ये पाणी आहे. मग आता आपल्याला जर विचारायचं आहे कुठे, कुठे या शब्दात प्रश्नाचा उत्तर जो जी विभक्ती देते ती आहे सप्तमी विभक्ती. कुठे आहे हे जर जे प्रश्न जो प्रश्न या प्रश्नाचं उत्तर देतो जो शब्द ती आहे सप्तमी विभक्ती. त्याला नाव आहे अधिकरण. अधिकरण नावाची ते कारक आहे. तुम्हाला हे यासाठी सांगत आहे का तुम्हाला कारक प्रकरण आहे. हे कारक तुम्हाला पाठ करावं लागतील. कर्ता, कर्म, करण, संप्रदान, अपादान. त्याच्यानंतर काय पाहिलं आपण? अधिकरण. ठीक आहे. कारण षष्ठी विभक्ती नाही आहे म्हणजे कारक नाही आहे षष्ठी. म्हणून मग कोणते कोणते आहे? मग कर्ता, कर्म, करण, संप्रदान, अपादान आणि अधिकरण या 7 कारक आहेत जे तुम्ही कारक प्रकरणामध्ये डिटेलमध्ये शिकणार आहे. आपण फक्त त्यांची नावं पाहिली आणि वाक्य कशी बनतात, विभक्ती कोणत्या कोणत्या आहेत ते.
आता आपल्याला पाठ करायचा आहे कोणत्या कारकची कोणती विभक्ती असते. मग कर्त्याची कोणती विभक्ती असते? नेहमी प्रथमा. कर्ता हा कोणत्या विभक्तीमध्ये राहतो? मग असं पाठ करायचं, कर्ता प्रथमा. ठीक आहे, कर्ता प्रथमा. कर्माची कोणती विभक्ती आहे? मग कसं पाठ करणार आपण? कर्म द्वितीया. कर्ता प्रथमा, कर्म द्वितीया. करणची विभक्ती कोणती आहे? तृतीया. मग काय होणार? करण तृतीया. संप्रदान चतुर्थी. संप्रदान चतुर्थी. अपादान पंचमी आणि अधिकरण सप्तमी. षष्ठी नाही आहे कारकमध्ये. ठीक आहे, काय आता पहिल्यापासून म्हणा माझ्या मागे सगळेजण. कर्ता प्रथमा, कर्म द्वितीया, करण तृतीया, संप्रदान चतुर्थी, अपादान पंचमी, अधिकरण सप्तमी. हा म्हणा अजून एकदा. कर्ता प्रथमा, कर्म द्वितीया, करण तृतीया, संप्रदान चतुर्थी, अपादान पंचमी, अधिकरण सप्तमी. हे पाठ करायचं आहे आपल्याला. आता उद्याला मी इथे आल्यावरती म्हणून दाखवायला लागले तर तुम्हाला म्हणता आलं पाहिजे कारक आणि त्यांच्या विभक्ती. कारण हे व्याकरणात तुम्हाला पूर्ण कारक प्रकरण आहे. ते ही सुरुवात आहे समजा कारकची. संप्रदान, अपादान, अधिकरण. हां, शब्दात अर्थ काय? संप्रदान म्हणजे काय? संप्रदान म्हणजे देण्याची क्रिया जिथे होते ना त्याला म्हणतात संप्रदान. कारकचं नाव आहे ते संप्रदान. अपादान म्हणजे ज्याच्यापासून विलंब होण्याची क्रिया होते, दूर होण्याची क्रिया होते. कारण दूर पासून प्रत्यय आहे ना, की बालक आसंदात पद्धती म्हणजे आसंदातून दूर गेला तो, म्हणून मग अपादान. अधिकरण म्हणजे जिथे आधार आहे किंवा जिथे सत्ता आहे असं म्हणू आपण. की मग आपण म्हटलं चषके जलम असती, मग जल कुठे आहे तर त्याचा अधिकार कुठे आहे जलाचा, किंवा आधार कुठे आहे, आधार किंवा अधिकार म्हणून अधिकरण. संप्रदान दान आहे ना, दान देण्याची क्रिया आहे. अपादान विलंब होण्याची क्रिया आहे आणि अधिकरण जे आहे ते आधाराची क्रिया आहे. सप्तमी मध्ये हे पण येते का? कोठून पण येते? सप्तमी नाही, पंचमी मध्ये येते कोठून. पंचमी मध्ये पासून वरून कुठून. आता मी जर तुम्हाला विचारलं सर तुम्ही कुठून आले तर तुम्ही काय म्हणणार? मी घरून आलो. मग संस्कृतमध्ये सांगायचं असेल तर गृहात. जसं देवात जी आपण पंचमी करतो ना ती गृहात असं होणार. गृहात. पंचमी मध्ये कोठून पण येते. कोठून मध्ये आपण इथे कोठून लिहिलंय. हा कोठून म्हणजे हा प्रश्नार्थक शब्द पाहिले आपण. कोणते कारकचे कोणते प्रश्नार्थक शब्द येतात. तर आपल्याला उद्याला येताना काय पाठ करायचं आहे? हे जे आता आपण पाहिलं कर्ता, कर्म, करण, संप्रदान, अपादान आणि अधिकरण. तर मग ते नंबरच आहे समजा. कर्ता प्रथमा, कर्म द्वितीया, करण तृतीया, संप्रदान चतुर्थी, अपादान पंचमी आणि षष्ठी स्किप करायचं. मग अधिकरण सप्तमी. ठीक आहे. तसं मग षष्ठीमध्ये संबंध असतो पण ते कारक नाही आहे. संबंध दिसतो ना की मनोहरचे वडील कोण, मग वडिलांचा मुलगा कोण, जिथे चाचीचे चेच्याची, त्याचे संबंध जिथे दिसतो तिथे कोणती होते? षष्ठी विभक्ती होती. पण ती कारकमध्ये येत नाही. आपण कारक पाहिले म्हणून त्याच्यामध्ये स्किप झालं ते. होईल मग पाठांतराचा भाग काय काय आहे? एक तर तुम्हाला विभक्तीचे प्रत्यय मराठीतले लर्न करायचे. सलाते, सलानाते. नाही लिहिले तुम्ही, लिहून दिलेले आहे त्याच्यात बघा. त्याच्यानंतर टेबल आहे. देव मला पण टेबल झाले 3. त्याच्यानंतर तिसरा आता मी सांगितलं की हे जे कारक आणि विभक्ती यांचा जो संबंध आहे तो लर्न करायचा आहे तुम्हाला. झालं का लिहून? संख्या पाहून पुन्हा एकदा आपण माझ्या मागे म्हणायचं सगळ्यांनी. एकम द्वे त्रीणि चत्वारि पंच षट् सप्त अष्ट नव दश. या संख्या 1 पासून तर 50 पर्यंत आहे. आमोद नावाचं जे पुस्तक दिलं आहे तुम्हाला 8वीचं त्याच्यामध्ये संख्या पण आहे. आता आपण 10 पर्यंतच पाहिल्या, तिथे तुम्हाला 50 पर्यंत मिळतील. ठीक आहे. हा आता आपण जो पाहत आहे भाग हा आपल्या MAच्या अभ्यासक्रमातला नाही आहे.
पण तुम्हाला बेसिक संस्कृतचं नॉलेज मिळावं याच्यासाठी आपण हा उपक्रम राबवत आहे. 3-4 दिवस झाले आपण अभ्यासक्रम सोडून फक्त संस्कृतचं बेसिक पाहत आहे. ठीक आहे. तर आता तुमचं काम काय आहे की घरी जाऊन आमोदचं पुस्तक वाचणे, लिहून पाहणे, मी जे पाठ करायला सांगत आहे ते पाठ करणं. जर खऱ्या अर्थाने चांगल्या पद्धतीने जर संस्कृत शिकायचं असेल तर इथून ही सुरुवात आहे. आणि काही गोष्टी तुम्ही पाठ करून घेतल्या, समजून घेतल्या तर पुढचा जो अभ्यासक्रम आहे तो सोपा जाईल तुम्हाला समजायला. नाहीतर असं होणार की संस्कृत आम्हाला सांगूच नका, फक्त भाषांतर सांगा, तर तुम्ही संस्कृत विषय शिकाल, संस्कृत भाषा नाही शिकणार. आपण आता या क्लासमध्ये संस्कृत भाषा शिकत आहे. तर आपलं जे चॅनल आहे शारदा भास्कर विद्वत परिषद नावाचं जे चॅनल आहे यूट्यूब चॅनल, ते सगळ्यांनी सबस्क्राईब करून घ्यायचं. हे आपलं ऑफिशियल चॅनल आहे विद्यापीठाचं, शारदा भास्कर विद्वत परिषद. ते तुम्ही केलं आहे सर, सबस्क्राईब केलेलं आहे. ते मेसेज देता येतो वाटते. हो, मेसेज तुमच्या मोबाईलमध्ये काय सेटिंग आहे काय माहिती, ते बेल आयकॉन दबून नाही राहिलं तुमचं. बाकीच्यांचं दाबलं गेलं आहे का? बेल आयकॉन प्रेस कराल त्याच्यावरचं, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येतील. नाही तर तुम्ही स्वतः पण जाऊन पाहिलं यूट्यूब चॅनलवरती, एखादी लिंक आहे समजा ग्रुपवरती, त्याच्यावरही तुम्हाला जाता येते चॅनलवरती. आणि चॅनलवरती जे व्हिडिओ आहे ते पाहायचे. त्याच्यात इतर पण व्हिडिओज आहेत. आपण मागच्या वर्षी एक व्याख्यानमाला घेतली होती विद्यापीठाने संस्कृत विभागाच्या. तर त्याच्यामध्ये पूर्ण अमरावती विद्यापीठाअंतर्गत येणारे जे संस्कृतचे प्राध्यापक आहे, यवतमाळ, अकोला वगैरे सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणचे त्यांचे लेक्चर आहेत त्याच्यामध्ये, वेगवेगळ्या विषयांवरचे. ते तुम्ही ऐकायला एकदा. वाटल्यास फक्त हेडफोन लावून झोपताना, मी जसं म्हटलं की फार नाही, काही काम करतानाही चालेल. गृहिणी असाल, मुली असाल तर समजा ड्रायव्हिंग करताना आहे तुम्ही, मग एक हेडफोन लावून आणि एक बाजूला ठेवून असं करताना पण तुम्ही जर ते ऐकलं तर तुम्हाला काही गोष्टी कळतील. म्हणजे त्याच्यात आहे, कारण की दर्शनवरती आहे, वेदवरती आहे, एकंदरीत साहित्यावरती आहे लेक्चर. असे एकूण 9 लेक्चर आहेत. त्यात माझं पण आहे संस्कृत भाषा आणि रोजगार संधी नावाचं एक लेक्चर मी घेतलेलं आहे. लोधा सरांनी मला वाटते संस्कृत भाषा परिचय जे आता आपण घेत आहे ना, तेच त्यांनी घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इतर मग बाहेरचे आहेत जे आहेत ते प्राध्यापक सगळे, शारदा भास्कर विद्वत परिषदवरती सगळे लेक्चर आहेत आपले. तर ते तुम्ही एकदा ऐका, त्याच्यातनं तुम्हाला खूप छान नॉलेज मिळणार. त्यांनी PPT प्रेझेंटेशनच्या थ्रू ते सगळं समजून सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे ते पण व्हिडिओज चांगले आहेत. ठीक आहे. तर अभ्यास कसा करायचा आहे, रोज संस्कृतचा अर्धा तास तरी तुम्ही घेऊन बसायचं संस्कृतला आणि पाठांतर करायचं. पाठांतरावरती खूप भर आहे संस्कृतचा, की जर तुम्ही टेबल लर्न केले तर तुमचा समोरचा प्रवास खूप सुकर होणार. नाहीतर मग काहीच कळणार नाही, बेसिस कळणार नाही, मग पुढे जाता येणार नाही आपल्याला. हे पुस्तकचे रोज 5 पानं तरी वाचले गेले पाहिजे तुमचे आमोदचे सध्या. आणि नंतर मग इथे जे शिकवलं जात आहे, काल मला वाटते मोरेश्वर सरांनी छान वेदांवरती लेक्चर घेतलं. तर त्यांच्याकडे वेगवेगळ्यांग आहे, माझ्याकडे भारतीय दर्शन आहे. ठीक आहे. साहित्याचं तुम्हाला बाणभट्टांचा कादंबरीतला एक भाग आहे, महाश्वेता वृत्तांत आहे. त्यानंतर फर्स्ट पेपरला मला वाटते सर शिकवणार, ते संशोधन पद्धती आहे. असे वेगवेगळे व्याकरण यावले मॅडम शिकवणार. तर व्याकरणाचाच भाग आपण याच्यातही घेतला जात आहे थोड्याफार प्रमाणामध्ये. पण कारक नावाचं जे पुस्तक आहे ते मॅडम शिकवते. ठीक आहे. तर प्रामाणिकपणे अभ्यास करणे ही आता विद्यार्थ्याची जबाबदारी आहे.